यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अग्रणी महाविद्यालय कर्मवीर भाऊराव पाटील युनिव्हर्सिटी सातारा भौतिकशास्त्र आणि ॲस्ट्रो क्लबच्या माध्यमातून आज आपण वायसी कॉलेज सातारामध्ये प्लॅनेट परेडचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे भौतिकशास्त्र विभागाच्या माध्यमातून। ह्या कार्यक्रमामध्ये आपण शनीच्या कडा, शुक्र तारा, त्यानंतर नेपच्यून, पण तो लांब आहे, पण तो आपल्याला दिसणार नाही, पण तो आहे। त्यानंतर आपण गुरुग्रह आणि मंगळ याची एक परेड आपण बघतोय। परेड हा शब्द तसा शास्त्रीय नाही आहे, पण एका सरळ रेषेत आहे म्हणून त्याला आपण परेड म्हणतो आहे। तसेच आपण यामध्ये बरेचसे कॉन्स्टिट्यूशनसुद्धा म्हणजे ज्याला आपण नक्षत्र म्हणतो तेही आपण ह्यामध्ये बघितलेले आहेत, ज्यामध्ये आपण मेष राशी बघितलेली आहे, कृतिका नक्षत्र बघितलेलं आहे, ओरियन बघितलेला आहे। नमस्कार, मी प्राध्यापक शुभम जितुरी, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा। आज इथं यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूटमध्ये आपण प्लॅनेट परेड याच्या रिलेटेड एक नाईट स्काय ऑब्झर्वेशन घेतलेलं आणि त्याच्यासाठी आपण 3 टेलिस्कोप इथं मांडलेले। त्या 3 टेलिस्कोपमध्ये इथं आलेल्या लोकांनी सॅटर्न, व्हीनस, त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्युपिटर बघितला आणि ह्या प्लॅनेट परेडचा सगळ्यांनी आनंद घेतला। आणि मुलांमध्ये स्पेसिफिकली लहान मुलांमध्ये असणारे जे काही क्युरियस प्रश्न असतात ॲस्ट्रोफिजिक्स, ॲस्ट्रॉनॉमीच्या रिलेटेड, तर त्याही प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्याबद्दल असणारं सगळ्या ॲस्ट्रो लवर्स बरोबर असणारं जे एक इंटरॅक्शन आहे, तर ते इंटरॅक्शन इथं घडलं आणि हाच कार्यक्रम पुन्हा व्हावा असंच सगळ्या जणांचा एक प्रचंड उत्साह असणारा एक रिस्पॉन्स आम्हाला मिळाला। आपल्याला साध्या डोळ्याने दिसतात आणि ते आहे ॲस्ट्रॉइड। तुम्ही ऐकलं असेल ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा त्याला काही जण तुटता तारा म्हणतात। आता हे ॲस्ट्रॉइड वेगळं आणि त्याचबरोबर मिटिओर वेगळं असतं, मिटिओराइट्स वेगवेगळं असतं। तर हेही ऑब्जेक्ट आपल्याला आपल्या साध्या डोळ्यानं बघू शकतो आपण। वेगवेगळ्या टाईप्सचे कोणकोणते टेलिस्कोप्स आहेत, तर पहिला टेलिस्कोप आहे गॅलिलियन टेलिस्कोप। आता हा गॅलिलियन टेलिस्कोप सगळ्यात सिंपल मॉडेल असतं आणि हा दिसतो कसा, तर इथं ॲक्च्युअल गॅलिलिओनं जो वापरलेला टेलिस्कोप आहे तर तो इथं दाखवलाय बघा। खूप सिंपल डिझाईन असते, एक पाईप असते, पुढे एक लेन्स असते आणि पाठीमागे एक लेन्स असते, असा हा गॅलिलियन टेलिस्कोप। ओके, आता हा गॅलिलियन टेलिस्कोप हा एवढा सिंपल असतो की तुम्ही हा घरी बसल्या पण बनवू शकता। आता इथं दिलेली त्यानं ड्रॉ केलेली ही इमेज आहे, ती ओरिजिनल इमेज आहे त्याची, आणि त्याच्यावरनं ओके, तर आता प्रॉब्लेम काय की कुठल्याही टेलिस्कोपनं अजिबात सनकडं बघायचं नसतं, कुठल्याही टेलिस्कोपनं अजिबात सनकडं बघायचं नसतं। का असं? कारण की लहानपणी तुम्ही एक एक्सपेरिमेंट केला असेल की तुम्ही काय करता, एक दुर्बीण घेता, छोटीशी भिंग घेता आणि त्या भिंगाच्या मदतीनं काय करता की तो कागद वगैरे जाळता। आता टेलिस्कोप हे दुसरं तिसरं काही नसतं तर ती भिंगच असते आणि अशा वेळेस तुम्ही जर खूप पॉवरफुल भिंग सनकडे फोकस केली तर खूप हायली एनर्जेटिक ज्या सनच्या रेज आहेत तर त्याच्यामुळे तुमचे डोळे डॅमेज होऊ शकतात आणि त्याच्यामुळे अजिबात सनकडं त्या टेलिस्कोपनं बघायचं नाही। त्याचं बेस्ट एक्झाम्पल हे ऑलरेडी ज्युपिटरनं गॅलिलिओनच सांगितलेलं आहे की गॅलिलिओचे डोळे जर तुम्ही त्याच्याबद्दल वाचलं तर गॅलिलिओचे डोळे त्याच्या मरताक्षणी त्याचे डोळे खराब झालते। असं का झालं? कारण की गॅलिलिओनं डायरेक्ट सनकडे बघितलेलं आणि त्याच्यामुळे त्याचे डोळे खराब झाले। म्हणजे एक गोष्ट तरी लक्षात ठेवा, जर पुढं मागं तुम्ही टेलिस्कोप परचेस केला किंवा बनवला तर अजिबात सनकडे बघायचं नाही। न्यूटोनियन टेलिस्कोप हाही इथं मांडलेला आहे, ज्यानं तुम्ही सॅटर्न बघणार आहे तर हा तुमचा न्यूटोनियन टेलिस्कोप आहे। ओके, हा असतो कॅसेग्रेनियन टेलिस्कोप, हाही इथं मांडलेला आहे आपण, ज्याच्या मदतीनं तुम्ही ज्युपिटर बघणार आहे तो कॅसेग्रेनियन टेलिस्कोप, तर तोही इथं मांडलेला आहे आपण। तुम्ही म्हणाल की सर हे सगळे टेलिस्कोपचे टाइप्स आम्हाला समजले, पण इंडियामध्ये काही टेलिस्कोप्स आहेत का? तर इंडियामध्ये असणारे टेलिस्कोप्स इथं आपण दाखवलेले आहेत बघा।
या टेलिस्कोप बद्दल मला थोडंसं सांगायचंय की याच्यामध्ये रेडिओ वेव्स, आता हा टेलिस्कोप जो आहे तर तो पुण्यामधला टेलिस्कोप आहे आणि याच्यामध्ये रेडिओ वेव्सचा वापर करून तिथं असणाऱ्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टचा स्टडी केला जातो. ओके, ओके. तर या टेलिस्कोप बद्दल जरा समजून घ्या. हा अलीकडे लॉन्च केलेला जो टेलिस्कोप आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, तर हा टेलिस्कोप जनरली स्पेक्ट्रोस्कोपीसाठी वापरला जातो. आणि स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की प्रिझम सारखं वर्क असतं की त्याच्यामध्ये येणारी लाईट काय केली जाते, स्प्लिट केली जाते मल्टिपल कॉम्पोनंट्स मध्ये, ॲटमॉस्फिअरच्या वर सोडले जातात की जेणेकरून काय होतं की आपल्या पृथ्वीवर असणारे लाईट पोल्युशन किंवा काही ज्या काही लाईटचा पार्ट असतो तर त्या ॲटमॉस्फिअर मध्येच ॲब्झॉर्ब होतो. तर अशा गोष्टींचा टॅकल करण्यासाठी काही स्पेस टेलिस्कोप्स रिलीज केले जातात. ओके, ओके. तर या इमेज मध्ये इथं लाईफ सायकल ऑफ स्टार दाखवलेले आहे. जसं आपण जन्माला येतो तसे स्टार्सही जन्माला येतात आणि मरतात. तर ती स्टारची लाईफ सायकल इथं दाखवलेली आहे. बघा, याच्यामधले ऑब्जेक्ट जर तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये ब्लॅक होल वगैरे आहे. तर ते हे जे काय ब्लॅक होल्स असतील किंवा न्यूट्रॉन स्टार्स असतील हे सगळे लाईफ सायकल त्या स्टारच्या लाईफ सायकलचेच पार्ट्स असतात. ओके, हे खूप सुंदर आहे आणि ते का सुंदर आहे हेच इथून पुढच्या इमेजेस मध्ये मी दाखवणार आहे. आता इथं दाखवणाऱ्या ज्या इमेजेस आहेत तर त्या कुठल्याही इमेजेस ह्या कम्प्युटराइज किंवा बाबा AI जनरेटेड नाहीयेत. त्या सगळ्या टेलिस्कोपनं कॅप्चर केलेल्या इमेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे प्रत्येक एक ऑब्जेक्ट हा किती सुंदर आहे. त्यातला प्रत्येक एक ऑब्जेक्ट एकतर लाईफ सायकलचा पार्ट असतो, त्या स्टारच्या लाईफ सायकलचा पार्ट असतो किंवा तो प्लॅनेटही असू शकेल. त्याच्यामध्ये जर तो मोठा स्पॉट बघितला तर त्याच्यामध्ये एक चक्रीवादळ आलेलं तेही तुम्हाला इथून दिसतंय. ओके, ही इमेज खूप फेमस आहे ॲस्ट्रॉनॉमी मध्ये. तर ही इमेज कशाची आहे तर ही इमेज आहे त्याला आपण म्हणतो ऍक्च्युली की तो आहे नेब्युला. नेब्युला म्हणजे काय असतं, जर एखादा स्टार हा मरत असेल तर तो मेल्यानंतर काय होतो तर तो त्याच्या आतमध्ये असणारे जे सगळे गॅसेस असतो तर ते सगळे गॅसेस हे बाहेर टाकून देतो आणि टाकल्यानंतर कसं तयार होतं तर ते इथं दाखवले बघा. तो ज्यावेळेस मरतो किंवा मरता क्षणी तो त्याच्यामध्ये असणारे सगळे गॅसेस हे बाहेर टाकतो आणि या पद्धतीचा नेब्युला तयार होतो. तर हा एक मेलेला तारा आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा एक मेलेला तारा आहे. ओके, तिकडे जर तुम्ही शेवटी बघितलं तर ती एक गॅलेक्सी आहे मोठी. त्याच्यामध्ये इथं सेंटरची जी इमेज आहे की तिथं त्या गॅलेक्सी एकामेकांना धडकत आहेत. ओके, तर याच्यामध्ये ही वेगवेगळ्या गॅलेक्सीज आहेत. ती जी शेवटची बघताय तुम्ही जी गॅलेक्सी बघताय तर ती आपल्या जवळची सगळ्यात जवळची अँड्रोमेडा गॅलेक्सी, ती कोपऱ्यातली तिकडची बघताय तर ती अँड्रोमेडा गॅलेक्सी कुठल्या ग्रहावर आहेत असा तिचा प्रश्न आहे. ओके ओके, या प्रश्नाचं उत्तर मी वेगवेगळ्या स्टेजेसनं देतो बरं का. पहिली गोष्ट की एलियन्स एक्झिस्ट होऊ शकतात का या युनिव्हर्स मध्ये. आता युनिव्हर्सचं जर तुम्ही स्केल बघितलं तर ते खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर की एलियन्स एक्झिस्ट करतात का या प्रश्नाचं उत्तर मी हो देईन. पण जसे एलियन्स तुम्ही इमॅजिन करताय की ते खूप ॲडव्हान्स सिव्हिलायझेशन्स असतील तर याची प्रोबॅबिलिटी खूप कमी आहे. जर एखाद्या प्लॅनेटवर काही मायक्रो ऑर्गॅनिझम, इवन सिंगल सेल सिंगल RNA बेस्ड मायक्रो ऑर्गॅनिझम जरी असतील तरीही त्याला आपण एलियन्स म्हणणार. तर असे जे काय बाबांनो ऑर्गॅनिझम्स असतात भलेही त्यांना काहीही एक सिंगल DNA जरी असेल तर असे ऑर्गॅनिझम त्यालाही आपण ऑब्व्हियसली एलियन्स म्हणणार. अजून एक पर्स्पेक्टिव्ह असा आहे की भलेही या युनिव्हर्समध्ये एलियन्स असतील पण आपण त्यांच्यापर्यंत किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे तर ती खूप कमी आहे, अगदी निग्लिजिबल आहे. कारण की या युनिव्हर्सचं जर तुम्ही स्केल पाहिलं, इव्हन मी तुम्हाला सांगतो की आपली सोलर सिस्टीम आपल्याला
पार करून बाहेरच्या सोलर सिस्टीम मध्ये जाण्यासाठी एकतर ट्रिमेंडस वेळ आणि ट्रिमेंडस एनर्जी आणि त्यासाठी पैसा लागतो. आणि कॉमन सेन्सनं विचार करा, जर एखादी सिव्हिलायझेशन एवढं ट्रिमेंडस एनर्जी, पैसा, वेळ, रिसोर्सेस खर्च करून जर दुसऱ्या एखाद्या प्लॅनेटवर जात असेल तर ती फक्त तिथं लपण्यासाठी जाईल का? ऑब्विसली आहे. तुम्ही जर या